आज प्रत्येक पक्ष आणि प्रत्येक नेता म्हणतो की आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे वारस आहोत. पण खरंच जर महाराज आज असते तर ते कोणाच्या बाजूने उभे असते? जातीवादाच्या नावाने द्वेष पसरवणाऱ्या राजकारण्यांच्या, की सामान्य माणसाच्या, जो रोज आपल्या जीवनाशी झगडतोय अशा माणसाच्या बाजूने उभे राहिले असते? आज सत्ता आहे, पैसा आहे, सोशल मीडियावरती ट्रेंड आहे, पण जातीवादी द्वेष पसरवणं हे महाराजांच्या विचाराशी जुळतं का? कदाचित जर आज महाराज राहिले असते तर ते सिंहासनावर नाही तर जनतेच्या मनावर राज्य केलं असतं. महाराजांसाठी राजकारण म्हणजे सत्ता नव्हती, महाराजांसाठी राजकारण म्हणजे स्वराज्य होतं. आणि खरंच आपण आज स्वराज्यात जगतोय. मी राजेंद्र माशाळकर आणि ही आहे आर्ट अँड रियालिटी. खरंच जर आज महाराज जिवंत राहिले असते तर ते नेमके कोणत्या पक्षात राहिले असते, की ते सर्वांना प्रश्न विचारत उभे राहिले असते? महाराजांचं राजकारण म्हणजे खुर्ची नव्हे, महाराजांचं राजकारण म्हणजे स्वराज्य. आजचं राजकारण काय? सत्ता, पैसा आणि इमेज बिल्डिंग. जर महाराज असते, महाराजांनी काय केलं? जनतेचा कर कमी केला होता, शेतकऱ्यांना संरक्षण दिलं होतं, महिलांचा सन्मान राखला होता. आणि महाराजांनी धर्माच्या नावावर नाही तर न्यायावरती राज्य केलं. महाराज असते तर पहिला प्रश्न विचारला असता, तुमचं राजकारण जनतेसाठी आहे की जनतेचा वापर तुमच्या सत्तेसाठी आहे? आज धर्माच्या नावाने मतं मिळवली जातात, माणसं विभागली जातात, पण महाराजांनी कधी मंदिर, मस्जिद यांच्यात फरक केला नाही, त्यांना तोडण्याचं राजकारण केलं नाही. कारण की महाराजांच्या सैन्यामध्ये प्रत्येक धर्माची लोक होती. महाराजांनी कधीही धर्माला द्वेषाचं शस्त्र बनवलं नसतं, त्यांनी प्रत्येकाला एकत्र केलं असतं. आणि कदाचित ते म्हणले असते, धर्माचा वापर हा राजकारणासाठी आणि मतं मिळवण्यासाठी नसतो, तो सर्वांना एकत्र आणण्यासाठी असतो. आजचे जे नेतृत्व आहेत टोपलभर घोषणा देतात आणि काम एवढूसं करतात. महाराजांनी अख्ख्या अखंड हिंदुस्थानासाठी काम केलं, घोषणानंतर होत राहिल्या. आज कदाचित ते असते तर ते सोशल मीडियावर ट्रेंड झाले नसते, पण आज कायम प्रत्येकाच्या हृदयामध्ये ते ट्रेंडला आहे. आज जर शिवाजी महाराज असते तर ते कुठल्या पक्षाचे नसते, ते फक्त जनतेचे राहिले असते. आणि स्वतःचं राजकारण खुर्ची वाचवण्यासाठी नाही तर व्यवस्था बदलण्यासाठी केलं असतं. जर महाराजांच्या विचाराचा जयघोष खरंच करायचा असेल तर फक्त महाराजांचा फोटो व्हॉट्सअप किंवा इंस्टाग्रामच्या डीपीवर ठेवून चालणार नाही, तर त्यांचे विचार प्रत्यक्ष आपल्या कृतीत आणायला हवेत. त्यावेळेस समाजामध्ये बदल घडण्यास सुरुवात होईल.